आज आपण नवोदय परीक्षेअंतर्गत येणारा दशांश पूर्णांक आणि दशांश पूर्णांकाची स्थानिक किंमत आणि सोबतच विस्तारित रूप याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणजेच काय तर डेसिमल फ्रॅक्शनचं प्लेस व्हॅल्यू आणि एक्सपांडेड फॉर्म याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। उदाहरण म्हणून आपण हा एक अंक घेतलेला आहे ज्याचं वाचन आपण 264 दशांश चिन्ह 789 म्हणजे 264.789 याचा आपण याची स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहे आणि हे आपण उदाहरण घेतलेलं आहे। आता आपण जर विचार केला की 264 हा जो नंबर आहे हा पूर्ण नंबर आहे, इंटेजर आहे आणि याची स्थानिक किंमत हे आपल्याला माहित असेल, पण तरी पुन्हा एकदा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला मूळ दशांश चिन्हाच्या पलीकडील 789 याची स्थानिक किंमत आपल्याला या भागामध्ये समजून घ्यायची आहे। आता आपण पूर्ण भाग आणि हा अपूर्ण भाग म्हणजे दशांश चिन्हाच्या डावीकडील पूर्ण भाग आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडील अपूर्ण भाग याची माहिती आपण यात बघतो आहे। चला तर मग आधी आपण पूर्ण भागाची स्थानिक किंमत काढून घेऊ। हे घर आहे युनिटचं ज्याला आपण एकक म्हणतो आणि वन सुद्धा म्हणतो। दुसरं घर आहे बेटा दशकाचं म्हणजे टेन्सचं ज्यामध्ये आपण 10 गृहीत धरतो। तिसरं घर आहे शतकाचं 100चं। मग याचं व्हॅल्यू काय, याचं मूल्य काय? या घराचं मूल्य आहे बेटा 1, या घराचं मूल्य आहे 10 आणि या घराचं मूल्य आहे 100। याचा अर्थ काय, या घरामध्ये एक एक सिंगल असेल, या घरामध्ये 10चा बंडल असेल आणि शतकाच्या घरामध्ये 100चा एक ग्रुप असेल, एक बंडल असेल। मग इथे काय होईल, इथे 4 आहे याचा अर्थ काय, इथे 4 आहे याचा अर्थ 1 1 1 1 असे मोकळे सुटे भाग जे आहे ते आहे। इथे 10चे 6 बंडल आहे याचा अर्थ काय, या बंडल मध्ये 10 आहे, या बंडल मध्ये 10 आहे, यामध्ये 10 आहे, असे 6ही तुकड्यामध्ये। आज 6च का घेतले, कारण आपली संख्या 6 आलेली आहे, हे लक्षात घ्या। इथे आपण 6 यासाठी घेतले, आपली संख्या 6 आलेली आहे। मग 10चा हा एक ग्रुप, 10चा हा एक ग्रुप, अशा प्रकारे 6 जे बंडल आहे ते आपण इथे घेतलेले आहे। इथे शतकाच्या घरामध्ये एक जे घर आहे बेटा किंवा एक जो बंडल आहे आपण बनवलेला तो 100चा आहे, म्हणजे यामध्ये 100 वस्तू आहे असं आपण गृहीत धरू सध्यासाठी। आणि इथे 100, आता 100च्या 2च का घेतल्या, कारण आपण संख्या निवडलेली आहे 2, म्हणजे आपण इथे दोन्ही संख्या निवडली असल्यामुळे आपण 100चे 2 बंडल घेतले। आणि आता आपण याचं स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू समजून घेऊ। तर इथे सुटे 4 भाग, इथे बघा 10 10 10 10 10 आणि 10। हा जर पॅक बंडल असेल तर हे 6 दशक होतील, पण आपण जेव्हा सुटे करू म्हणजे आपण जेव्हा स्थानिक किंमत काढतो, स्थानिक किंमत काढताना बेटा आपण त्याला मोकळं करतो, म्हणजे हे जो बंडल केलेला आहे हा आपण सुटा करू। हे 6चे 6ही बंडल सुटे केले की आपल्याला आपण जर काउंट केले तर किती मिळतील, 60 मिळतील। म्हणजे याचा अर्थ काय, तर या 6चं प्लेस व्हॅल्यू, या 6ची स्थानिक किंमत जी आहे ती 60 आहे। नंतर आपण शतकाच्या घराकडे गेलो तर आपल्या लक्षात येईल की शतकाचे 2 बंडल आहे, म्हणजे आपण जर या घराचा विचार केला तर हे एक शतक आणि दुसरा शतक, 2 शतक असं आपण म्हणू। पण जेव्हा आपण स्थानिक किंमत पाहतो, स्थानिक किंमत आपल्याला काढायची असते, आपल्याला जेव्हा प्लेस व्हॅल्यू काढायचं असते तेव्हा बेटा हे बंडल आपण सुटे करतो आणि सुटे केल्यानंतर जर आपण मोजले तर आपल्या लक्षात येईल की आपले सुटे भाग होतील 200, म्हणजे या 2ची स्थानिक किंमत होईल किती, 200 म्हणजे या 2 या डिजिटचं शतकाच्या घरामध्ये 100च्या घरामध्ये प्लेस व्हॅल्यू किती होईल, 200 होईल। आणि हे आपल्याला माहिती आहे, जनरली आपण क्लासमध्ये शिकताना काय शिकतो की या संख्येचं जर प्लेस व्हॅल्यू काढायचं आहे 2चं तर आपण म्हणतो 2 लिहायचे,
पुढे 2 भाग आहे म्हणजे 2 घरं आहेत, 2 हाऊस आहे, 2 शून्य लावायचे. पण त्याचा मूळ अर्थ बेटा असा आहे, म्हणजे स्थानिक किमतीमध्ये 200 ही स्थानिक किंमत का बरं आहे, तर त्याचं कारण हे आहे, हे आपण आता इथे बघितलेलं आहे. आणि यानंतर आपण आपला जो महत्त्वाचा भाग आहे ते बघणार आहोत. दशांश चिन्हाच्या पलीकडील जे अंक आहे त्याची आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे. जर आपण युनिट, टेन्स आणि 100 झालं, एकक, दशक, शतक आपण समजून घेतलं. आता हा दशांश चिन्ह इथे आहे, हा जो आहे ना हा दशांश चिन्ह इथे आहे. दशांश चिन्हाच्या पलीकडील घराला आपण काय म्हणतो, तर याला मराठीमध्ये बघू आपण आधी, नंतर इंग्रजीमध्ये बघू. याला आपण इकडे एकक म्हणतो, याला दशांश म्हणतो. इकडे दशक म्हणतो, याला शतांश म्हणतो. इकडे शतक म्हणतो आणि इकडे सहस्त्रांश म्हणतो. म्हणजे दशांश चिन्हाच्या पलीकडील भागाचा आपण विचार करतो आहे. याला आपण इंग्रजीमध्ये टेन्स म्हणतो, हंड्रेड्स म्हणतो आणि 1000 म्हणतो. मग याचं मूल्य काय, जसं एककच्या घरामध्ये या घराचं मूल्य 1 आहे, दशक मध्ये 10 आहे, शतक मध्ये 100 आहे, त्याचप्रमाणे बेटा दशांश मध्ये या घराचं मूल्य आहे 1 अंश 10/1/10. का बरं, तुम्ही हा शब्द जर बघितलं तर दशांश म्हणजे दशकाचा अंश, दशकाचा अंश. शतांश म्हणजे काय, तर शतकाचा अंश, शतकाचा अंश. आणि सहस्त्रांश म्हणजे काय, तर सहस्त्रचा म्हणजे हजाराचा अंश. आता अंश म्हणजे काय, तर भाग. अंश म्हणजे काय, तर भाग. बरोबर आहे ना. समजा आता मी जर हा खडू घेतला आणि खडूचा हा तुकडा बाजूला केला, हा तुकडा कशाचा भाग आहे, तर या मूळ खडूचा भाग आहे. म्हणजे या खडूचा अंश हा छोटा खडू आहे. सेम इथे बेटा दशकाचा अंश म्हणजे 10चा 1 अंश, शतांश म्हणजे 100चा 1 अंश म्हणजे 1 भाग, 1000चा 1 भाग म्हणजे 1 part of 10, 1 part of 100 आणि 1 part of 1000. हे काय झालं, हे 7, 8 आणि 9 याची स्थानिक किंमत नाही बरं, हे आहे या घराची किंमत, या घराचं मूल्य. आता त्या घरामध्ये आहे किती, तर आहे 7. बरोबर आहे. 7 आहे याचा अर्थ काय, तर 10चा 7वा भाग किंवा 7 भाग. इथे 100 पैकी 8 भाग, कारण शतकाचा 1 भाग, इथे आपण 8 घेतले म्हणून शतकाचा 8 भाग म्हणजे 100चा 8 भाग. आणि इथे 1000च्या घरामध्ये आहे 1000चा 1 भाग, पण आपण संख्या निवडली बेटा 9, त्यामुळे झाले 1000चे 9 भाग. हे झालं याचं मूल्य. तुमच्या लक्षात आलं असेल मूल्य कसं निघालं. दशांश, शतांश आणि सहस्त्रांश या शब्दामध्येच त्याचं मूल्य दडलेलं आहे. 10 पैकी 1 भाग, 100 पैकी 1 भाग आणि 1000 पैकी 1 भाग. त्याचप्रमाणे आपण घर 7 म्हणजे त्या घरात आपण 7 घेतले म्हणून 10 पैकी 7 भाग, 100 पैकी 8 भाग आणि 1000 पैकी 9 भाग. आता हे जर आपल्याला दशांश अपूर्णांकाच्या रूपात जर लिहायचं असेल तर कसं लिहू हे बघा. म्हणजे आपण आता मूळ ही कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला की आपल्याला त्याचं उत्तर तर माहित आहे, पण ते का आहे हे आपल्याला माहित असावं, हे समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला. आता आपण याची मूळ स्थानिक किंमत म्हणजे एक्झाम्पल मध्ये स्थानिक किंमत कशी असेल हे बघू. तर 4, 60 आणि 200 आणि इथे असेल 710, 800 आणि 900,000. 7/10, 8/100, 9/1000. आता हे जर तुम्हाला विस्तारित रूपात लिहायचं असलं तर आपण काय करू, इथे प्लस करू. की पुन्हा सांगतो मी 200 प्लस 64 प्लस, इथे दशांश चिन्ह आपण वापरत नाही हे लक्ष घ्या. कारण आपण काय करतोय, याचं विस्तारित रूप करतोय, मोठं रूप करतोय, प्रत्येकाला सुट करतोय. म्हणजे प्रत्येकाला काय करतो आपण, जे बांधलेली संख्या आहे 264 याला आपण मोकळी करतोय. आणि मोकळी करताना त्याचं व्हॅल्यू बदलू नये, त्याचं मूल्य बदलू नये, त्याकरता आपण सगळ्यांची प्लस करतो आहे. इथे 7/10, 8/100, 9/1000. हे झालं बेटा याची स्थानिक किंमत. ही स्थानिक किंमत आपण आणखी एक वेगळ्या प्रकारे लिहू शकतो. इथपर्यंत सेम लिहितो आपण 200,
60 हे तुम्हाला माहिती असेल. इथे प्लस घेतलं. आता आपल्याला या तिन्ही भागाला बेटा दशांश स्वरूपात लिहायचं आहे आणि दशांश स्वरूपात लिहिताना तुमच्या लक्षात येईल की याचा अर्थ काय होतो 7/10 आणि 7/10 हे जे आपण उदाहरण सोडवतो तर आपलं उत्तर काय येईल बेटा, कारण हे आपण दशांश अपूर्णांक कसा बनवायचा याच्या ही पुढची स्टेप आहे, त्यामुळे या स्टेपमधून आपण गेलेलो आहोत. तर 7ला भाग जात नाही पण आपण पॉईंट घेतो, बरोबर आहे, आणि 0 लावतो. एक स्टेप ही छोटी केली आहे लक्षात घ्या, कारण जागा नसल्यामुळे आणि हे जर मिटवलं तर पुन्हा आपल्याला स्ट्रक्चर करणं सोपं जाणार नाही. म्हणून आपण 0 सरळ घेतला आणि हे आलं आपलं बेटा उत्तर 0.7. याला लक्षात कसं ठेवतोय आपण की जर एखाद्या संख्येला 10 छेद असेल म्हणजे 10 जर आपण भागत असेल तर एक घरानंतर आपण डॉट देतो डावीकडे. आपण जर 100 ने जर त्याला भागत असेल तर आपण काय करत असतो, आपण 2 घराच्या डावीकडे 2 घरानंतर काय देतो डॉट देतो. आपले इथे एक घर आहे, आपण एक आणखी जोडून घेऊ आणि हे झालं बेटा 8/100चं व्हॅल्यू, 8 अंश 100/100चं व्हॅल्यू आणि इथे 3 शून्य आहे म्हणजे आपण 3 घरं डावीकडे वळतो आणि डॉट देतो. आता हे शॉर्ट मेथड झाली. तुम्हाला प्रत्यक्षात जर करायचं असेल तर आपल्याला इथे काय करावं लागेल 8/100 8/100 करावं लागेल आणि जर आपल्याला 9/1000चं व्हॅल्यू काढायचं असेल आणि ह्या सगळ्यांचं डिव्हिजन जर आपण केलं तर तुमच्या लक्षात येईल की आलेलं उत्तर हे असेल आणि यामध्ये जर आपण प्लस दिलं हे झालं बेटा आपलं विस्तारित रूप. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत आणि स्थानिक किमतीवरून विस्तारित रूप हा भाग समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्या लक्षात आलं असेल की अगदी त्या शब्दामध्येच त्या घराचा अर्थ दडलेला आहे. बऱ्याच मुलांना हा जो भाग आहे एकक दशक शतक यातलं कन्फ्युजन तुमचं दूर गेलेलं असते, तरी पण आपण डायरेक्ट उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतो, परंतु दशांश शतांश आणि सहस्त्रांश हा भाग समजायला जरा कठीण जाते. हा तुम्हाला त्या लक्षात आला असेल. या घराचं व्हॅल्यू 1/10 1/100 1/1000 आहे आणि या घरात 7 असल्यामुळे आपण इथे 7/10 8/100 आणि 9/1000 घेतलेला आहे आणि त्यानंतर या स्थानिक किमतीवरून आपण त्याचं विस्तारित रूप केलेलं आहे. विस्तारित रूप हे 2 प्रकारे होते. एक पहिल्यांदा 7/10 हे घेऊन नंतर 0/0.7 हे घेऊन आणि 0.7 कसं आलं हे सुद्धा आपण शॉर्टमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटते आपल्याला आपली संकल्पना स्पष्ट करण्याचा किंवा आपली संकल्पना पूर्ण करण्याचा मी या व्हिडिओमधून प्रयत्न केलेला आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आणि नवोदय परीक्षेसंबंधात ऑनलाईन क्लास सुद्धा आपण कंटिन्यू रोज 6:30 वाजता जवळपास घेतो आहे. तर आपण ऑनलाईन क्लास सुद्धा जॉईन करू शकता. धन्यवाद.